मग जीएसटीचा प्रवास. भारतात जीएसटीच्या पहिले कोणता मूळ टॅक्स होता असं जर विचारलं, जीएसटीचं मूळ काय, तर उत्पादन शुल्क. भारतात उत्पादित होणाऱ्या सर्व वस्तूवर ठीक आहे उत्पादन शुल्क लावल्या जात होतं. त्याच्यानंतर त्याचा 1966-67ले त्याच्या जागी नवीन टॅक्स आणला, ठीक आहे, मॅन्युफॅक्चरिंग वॅट. मग मॅन्युफॅक्चरिंग वॅटची शिफारस केली होती LK समितीनं. तिथून 10 वर्षानं 76-77ले झाला त्याचा ठीक आहे मॉडिफाईड वॅट. मग मॉडिफाईड वॅट नंतर त्याचा झाला सेंट्रल वॅट. का झाला? आणि सेंट्रल वॅटवरून मग झाला त्याचं वॅट. वॅटचा कायदा झाला 2002ले, पण तो कायदा लागू झाला 1 एप्रिल 2005ले. मग वॅट चालला 2017पर्यंत. पण जीएसटीची प्रोसिजर कमीत कमी 10 वर्ष चालली जीएसटी अस्तित्वात आणण्यासाठी. मग बरेचसे वॅटमध्ये टॅक्स इन्क्लूड झाले. मग वॅट नंतर जीएसटी आला, तर जीएसटीमध्ये बरेचसे टॅक्स इन्क्लूड केले. भारतामध्ये सर्व्हिस टॅक्स आणि वस्तूवर लावण्यात येणारा गुड्स टॅक्स हा वेगवेगळा होता. कोणत्या वस्तू आहे आणि कोणत्या वस्तू सेवा आहे, आणि एखादी वस्तू हे सेवा आहे का वस्तू आहे याच्यामध्ये कन्फ्युजन निर्माण व्हायचं, म्हणून सरकारनं वस्तू आणि सेवासाठी एकच टॅक्स असायला पाहिजे, याच्यासाठी जीएसटीची संकल्पना अस्तित्वात आली. यालेच म्हणते गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. कारण कोणत्या वस्तू ह्या सेवेत येते किंवा कोणत्या वस्तू ह्या ठीक आहे वस्तूत येते हे समजत नव्हतं. त्या वस्तू आणि सेवामध्ये फरक करता येत नव्हता. मग हे वस्तू होय का सेवा होय याच्यावर सर्व्हिस टॅक्स आकाराचा का वस्तूचा कर आकाराचा. आणि वस्तूचा कर म्हणजे वॅट होता, व्हॅल्यू ॲडेड टॅक्स. आणि त्याचे वेगवेगळे रेट होते, 8% ठीक आहे, 12%, 16% आणि काय होते 18%, असे अलग अलग दर होते. मग आता इथं लक्ष द्या, सगळ्यात पहिले जीएसटीची प्रोसिजर पाहायच्या पहिले मग वॅट आला. वॅट कायदा केव्हा झाला? 2002. लागू केव्हा झाला? 1 एप्रिल 5. तुम्हाला म्हटलं वॅट कायदा कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार आला, तर राजा चलया समिती. कोणती समिती? राजा चलया. वॅट सगळ्यात पहिलं लागू करणारं राज्य कोणतं असा प्रश्न विचारला? हरियाणा. कोणतं राज्य? वॅट लागू करणारं पहिलं राज्य हरियाणा. संकल्पना ठीक आहे, आता लक्ष द्या, वॅटची संकल्पना 2004 साली विजय केळकर समितीच्या शिफारशीनं मांडली होती. ठीक आहे, जीएसटीची संकल्पना मांडली केव्हा? ठीक आहे 2004ले, म्हणजे वॅटचा कायदा झाला लगेच जीएसटीची संकल्पना 2004ले विजय केळकर समितीने जीएसटीची संकल्पना ठीक आहे मांडली. ती पी चिदंबरमनं संसदेत सादर केली. मग आता लक्ष द्या, घोषणा ठीक आहे, आपण वॅटच्या जागी ठीक आहे आपण वॅट व्हॅल्यू ॲडेड टॅक्सच्या जागी जीएसटी आणू. का आणू? जीएसटी आणू. ठीक आहे, मग व्हॅल्यू ॲडेड टॅक्सच्या जागी जीएसटी आणू असं जेव्हा संसदेत चर्चा झाली, तर हा कायदा डायरेक्ट बंधन आणत होता. कशावर? डायरेक्ट बंधन आणत होता राज्याच्या उत्पन्नाच्या सोर्सवर. ठीक आहे, मग राज्याचे उत्पन्नाचे सोर्स जर बंद झाले तर मग राज्याचं नुकसान होणार होतं. कारण राज्यात सेल टॅक्स कोण आकारत होतं? केंद्र ठरवून द्यायचं ना आकाराचं. ओढाचे कोण पैसे जमा कोणापाशी होते? राज्यापाशी. तर राज्याचा सेल टॅक्स कितीतरी करोड रुपयाचं महाराष्ट्राचं नुकसान होतं इनडायरेक्टली. असं तामिळनाडू, असंच आंध्र प्रदेश, आणि वरचे राज्य तर ढोबर आहे, यूपी बिहार हे राज्य काही नाही, याले बिमारू राज्य म्हणते. का म्हणते इकॉनॉमिकच्या भाषेत? बिमारू राज्य. हे बिमारू राज्य भारताले बिमार करत आहे. का करत आहे? बिमारूचा लॉंग फॉर्म बिहार, मध्य प्रदेश, अरुणाचल प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश. ठीक आहे, नावच आहे त्याचं बिमारू राज्य. ठीक आहे, हे बिमारू राज्य इकॉनॉमिकली भारताले खाली आणत आहे. नुसते लेकरं पैदा करायला सांगा त्याले, डेव्हलपमेंट काही भेटणं नाही समजत. पुरे मराठी इकडे येते. कुठं? महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळ, पुरे यूपी बिहारचे इकडं काम करायला येते. कारण तिकडं रोजगाराच्या खूप समस्या आहे. लेकरं भाई पैदा करून टाकले, मग एक एक घेऊन येत जाते, बायकोला ठेवते तिकडं, ह्या काम करायला इकडं. ठीक आहे, मग 2006-07 लक्ष द्या रे, जीएसटीची संकल्पना 2006-07च्या अर्थसंकल्पात घोषणा केली का आपण येत्या काही वर्षात व्हॅल्यू ॲडेड टॅक्सच्या जागी जीएसटी हा कायदा आणू. कोण म्हणे? चिदंबरम होता तेव्हा. कोण होता? मग आता त्याच्यात अशी घोषणा केली का 1 एप्रिल 2010 पासून भारतात जीएसटी लागू होईल असं पी चिदंबरमनं सांगितलं. आता चिदंबरमले वाटलं का राज्याचे अर्थमंत्री याले लवकर आपल्याला परवानगी देईन. पण विषय काय होता का त्या जीएसटीमध्ये सर्व सेवा, सर्व वस्तू, व्हॅल्यू ॲडेड टॅक्स आणि सेल टॅक्स सुद्धा त्याच्यात इन्क्लूड होणार होता. आणि सेल टॅक्समुळे महाराष्ट्र शासनाचं करोडो रुपयाचं नुकसान होतं, असं इतर राज्याचंही होतं. आणि जे पैसे राज्याला डायरेक्ट भेटत होते. आता विषय काय आहे,
का केंद्र काय म्हणते माहिती आहे का, जीएसटी जेव्हा अस्तित्वात येईल तर जीएसटी अस्तित्वात आल्याच्या नंतर ते जीएसटीचे बंदे पैसे कलेक्शन कोणाकडे जाईल, केंद्राकडं, मग आमच्याकडे जमा झाले का आम्ही तुम्हाला देईन. आता काही काही पेमेंट राज्य सरकारले महिन्याच्या महिन्या कराच लागते, म्हणजे लगेच द्या लागते. जसं आता कर्मचाऱ्याचे पगार आहे तर कर्मचाऱ्याचे पगार येणे हाऊ 1 ते 10 तारखेच्या दरम्यान झालेच पाहिजे. काही काही तर थैया नसते, ठीक आहे का, आम्हाला 1 तारखेलाच पाहिजे, 2 तारखेलाच पाहिजे. कर्मचाऱ्याच्या पगारासाठी बमाड का लागते, पैसे. आणि तो पैसा 33 म्हणजे राज्याच्या तिजोरीच्या 33% पैसे कर्मचाऱ्याच्या पगारावर खर्च होते. 1/3 पैसा म्हणजे तुम्ही ज्या सर्व्हिसमध्ये जाणार आहे, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस भरती, डेप्टी कलेक्टर, DYSP, 33% पैसे प्रशासनावर खर्च होते. मग एवढे पैसे आणायचे कुठून, तर आपल्याला ठीक आहे राज्याचे सोर्स ऑफ इन्कम होते. केंद्रानं का केलं, राज्याचे सोर्स ऑफ इन्कम आपल्यापाशी घेऊन याचं असं ठरवलं. आता त्याच्यात ठीक आहे, त्याच्यामुळे कोणताच अर्थमंत्री परवानगी द्यायला तयार नव्हता का सरळ आमचं नुकसान. आणि कोण कोणाचं नुकसान सहन करून घेईन, तुम्ही 2 एकरवर दुसऱ्याच्या नावानं लिहून द्यान का, ठीक आहे, ते हे लिहून घे मला एवढे रुपये देत जा, नाही दिले म्हणजे त्यानं लिहून घेतल्यावर पलटला म्हणजे तो म्हणजे हे ठीक आहे गॅरंटी नव्हती. म्हणून विषय का होता का पी चिदंबरम यांनी घोषणा तर केली का आपण 1 एप्रिल 2010 जीएसटी लागू करू, पण ते काही जमला नाही. कोणाच्या पायात कोणाचं खेटर नव्हतं, सारे खेटर घेऊन हातात घेऊन धावत होते. तर साऱ्याला वाटे का आपलं नुकसान झालं पाहिजे नाही, कारण हा कायदा डायरेक्ट इम्पॅक्ट करत होता राज्याच्या सोर्स ऑफ इन्कमवर. मग म्हणून असा जर कायदा करायचा असेल तर मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं, असा कायदा राज्य ठीक आहे संसदेच्या 2/3 बहुमताने आणि घटक राज्याच्या अर्ध्यापेक्षा 1 जास्त मताने मंजूर झाला पाहिजे, म्हणजे राज्याची विधानसभेची परवानगी लागणार होती. मग आता लक्ष द्या, मग का झालं ते काही लागू नाही झाला. 1 एप्रिल 2010 घोषणा केली, ठीक आहे, तारीख पे तारीख मिटिंगा झाल्या. मिटिंगीचा अध्यक्ष कोण आहे, केंद्रीय अर्थमंत्री आणि बाकीचे बंद्या राज्याचे अर्थमंत्री. आता लक्ष द्या, 2010 सर्वप्रथम संसदेत जीएसटी बाबत 115वी घटना दुरुस्ती विधेयक मांडलं. मग झाल्या चर्चा गिरच्या झाल्या, ड्राफ्ट बनवला जीएसटीचा आणि 115वी घटना दुरुस्ती भारताच्या संसदेत पी चिदंबरम यांनी मांडली, ठीक आहे. मग 2011 मांडलं, पण पारित झालं का, चर्चाच, कारण त्याच्यावर भांडणं एवढे झाले का संसदेमध्ये वेगवेगळे मग त्याच्यावर प्रश्न उपस्थित झाले. 2014 लोकसभा, 2000 मग काय नाही ते विधेयक मांडलं, मंजूर झालं नाही, त्याच्यावर चर्चाच झाली 3 वर्ष. 2014 लोकसभा विसर्जित झाल्यामुळे हे विधेयक का झालं, मग आपोआप रद्द झालं. कारण लक्ष द्या, ठीक आहे, हे विधेयक मांडलं होतं कोण, काँग्रेसनं. कोण मांडलं होतं, हां, आणि जर ते मंजूर झालं नाही तर ते सरकार विसर्जित झाल्याबरोबर, सरकार गेल्याबरोबर, ती लोकसभा गेल्याबरोबर विधेयक का होते, नामंजूर, डायरेक्ट विधेयक बरखास्त झालं. 115वी घटना दुरुस्ती तिथं खतम झाली, त्याचा विषय खतम झाला, पारित झाला नाही म्हणून ओके काम. लोकसभा विसर्जित झाली तर हे विधेयक बी विसर्जित झालं. मग आता 2014 आमचा बापू आला, बापू तर बापूने 122वी घटना दुरुस्ती मांडली जीएसटीच्या बाबत, ठीक आहे. आता राज्यघटनेमध्ये पुन्हा प्रश्न येते, इकडे लक्ष द्या, एक आहे घटना दुरुस्ती विधेयक, काय शब्द येते, घटना दुरुस्ती विधेयक, आणि एक शब्द येते घटना दुरुस्ती कायदा. मी का म्हटलं लक्ष द्या, का म्हणून राहिलो मी, 2 शब्द आहे संविधानात, तुम्ही राज्यघटना जेव्हा वाचाल हे 2 शब्द अलग अलग भेटन, घटना दुरुस्ती विधेयक आणि घटना दुरुस्ती कायदा. आता भाऊ इकडं लक्ष द्या, मी का म्हणून राहिलो, आता प्रोग्राम का होते का, आता जेव्हा भारताच्या संसदेत घटना दुरुस्ती म्हणजे का, तर डायरेक्ट घटनेमध्ये दुरुस्ती करणे. विधेयक म्हणजे का, तर विधेयक म्हणजे एखाद्या गोष्टीच्या अनुषंगानं का करणे, कायदा करणे. जसं आता भारतामध्ये नवीन विषय आला, आता जेव्हा ज्यानं राज्यघटना लिहिली तेव्हा राज्यघटना लिहिली, त्यानं सांगितलं का राज्यघटनेत काही आमच्याकडून चुका झाल्या असन किंवा बदलत्या परिस्थितीनुसार त्याच्यात काही बदल करायचे असन तर आम्ही तुम्हाला एक कलम देत आहे, कलम 368. या कलमानुसार तुम्ही भारताच्या संविधानात बदल करू शकता, पण राज्यघटनेची मूलभूत चौकट बदलू शकणार नाही. मग हे अधिकार संविधानाने दिले. पण नवीन गोष्टीवर कायदा करायचा एखादा तर केंद्र सरकार नवीन गोष्टीवर कायदे करण्याचे अधिकार फक्त आणि फक्त कोणाले आहे, केंद्र सरकारले आहे, राज्य सरकारले नाही. मग नवीन गोष्टी जन्माला आल्या. आता तुमच्या हातात जेव्हा राज्यघटना लिहिली तेव्हा मोबाईल होते का, लोकांच्या घरी मोबाईलचे ढोबळ नव्हते, सरकारपाशीच तर मोजून मोबाईल टेलिफोन होते.
तर सरकारी ऑफिसमध्येच टेलिफोन राहायचे, ठीक आहे. गावागिवात टेलिफोनचा तर विषय नाही. 1990च्या शतकात गावात 1990च्या शतकात फोन यायला लागले. माझ्या घरच्या फोनची गोष्ट मी बहुतेक 6व्या-7व्या वर्गात असन, ठीक आहे. आमच्या गावात टेलिफोन एक्सचेंज आलं पहिल्यांदा. त्या मोठाले केबल टाकले वर्धेवरून वायरचे. मी हा फोन फक्त माझ्या काकाच्या ऑफिसमध्ये पाहिला होता. बापा याला फोन म्हणते काका, लावू काजी, कोणाला लावतो, ठीक आहे. फोन लावायलाच कोणी नव्हतं म्हणजे अन एक मग आमच्या गावात एकच टेलिफोन होता पोस्टात, ठीक आहे. थोय केव्हा आला तर थो आला, ठीक आहे, 88-88 आला असन. अंजीवरून वायरिंग टाकली होती. मधात जर वायरिंग तुटली तर विषयच नाही, 15-20 दिवस चालूच नाही. कुठं वायर तुटला 9 किलोमीटर पैदल फिरत पाहा लागे, सब असा धिंगाणा होता. मग आता त्याच्यानंतर आमच्या गावात वायरिंग टाकली टेलिफोनची. ते बारीक एवढा केबल टाकला, त्याच्यात बारीक केबल होते. मग मांडव्याले ऑफिस उघडलं आणि बंद्या लोकांना सांगितलं फोन पाहिजे असेल तर तुम्हाला 2000 रुपयात फोन. गावातले लोक तयार झाले, 2000 रुपयात फोन, 2000 रुपयात फोन, सगळे कनेक्शन देऊन. माया बापानं घेऊन फॉर्म दिला भरून, मला भरला आनंद, माया दुकानात फोन येणार आहे. मग चालेल टेलिफोनचा फॉर्म दिला भरून, खोका आला. मला आनंद गगनात माविनात झाला. पहिलेच खोका फुलला, फोन पाहिला, बटना गिटना दाबून पाहिल्या, कच कोणालेच नाही लागला. मला माहीतच नव्हतं का त्याला कनेक्ट करावं लागते. मग ते वायर आले प्रत्येकाच्या घरी. आणि मग टेलिफोन आल्याच्या नंतर टेलिफोनमध्ये माया काकाराय अमरावतीले आपल्या यवतमाळले एका कंपनीत काम करे. मग त्या कंपनीत मला जर फोन लावायचा असेल तर मला STD नंबर दाबा लागे यवतमाळसाठी, ठीक आहे. वर्धेचा आहे 07152, ठीक आहे. नागपूरचा आहे 0712. मग असं यवतमाळचा होता 07232 आणि मग दाबा लागे फोन नंबर. तर ह्या STD याच्या पहिले जे लोकल नंबर होता, मला जर त्याला फोन लावायचा आहे पहिले वर्धेला लावा लागे. हॅलो टेलिफोन एक्सचेंज ऑफिस वर्धा का? मी मांडव्यावरून बोलत आहे, नितेश कराय. माझ्या काकासोबत बोलायचं होतं जी. कुठं? यवतमाळ. त्याचा नंबर सांगा. तो का नाही माझं नाव लिहून घे, माझ्या काकाचं नाव लिहून घे आणि त्याचा नंबर लिहून घे. मग ठीक आहे, सिरियल वाईज त्याला जे फोन आहे. मग माझा नंबर जर 8वा असेल तर मला 10 मिनिटांनी फोन आहे. तुमच्या काकासोबत बोला, तुमच्या काकाचा नंबर लावून दिला. मग तो लाईन कनेक्ट करून दे, ठीक आहे. मग कुठं माझ्या काकाला बेल जाय, मग उचले. मग तिथं दुसराच उचले. मग अजी दशरथरावजी कराय आहे का जी? मग तो दशरथरावजी करायला बोलवे. मग असं हे होतं. मग STD आला. मग STD आल्यावर डायरेक्ट घरून फोन लावता ये. मग ते STD आलं, काही दिवस फोन चालले, 8 वर्ष जवळपास चालले. आणि मग लोकांच्या सोयीसाठी आलं कॉईन बॉक्स. का आला? कॉईन बॉक्स, ठीक आहे. काकाजी 10 द्या, ठीक आहे. 10 दिली का पोट्टी फोन लाय पोट्ट्याले. कुठं आहे रे तू रे? कवाची वाट पाहत होती तुही, ठीक आहे. अरे आता इथंच आहे, बस स्टँडवर बस नाही आली, मला सोडून दे, ठीक आहे. तो काकाजी 10 द्या, ठीक आहे. तर अशा कॉईन बॉक्सचं वर्ष फक्त 1.5 वर्ष लाईफ चाललं बस. कॉईन बॉक्स 1.5 वर्षात आउटडेटेड झाला. प्रत्येकाच्या हातात मोबाईल आले आणि पूर्ण हे जे एवढं ट्रिमेंडस बदल 90 पासून एवढा फास्ट भारत बदलला. कारण हा बदल घडून आणण्यासाठी सगळ्यात मोठे 2 माणसं जबाबदार आहे. एक राजीव गांधी आणि त्याचा सोबती सॅम पित्रोदा. म्हणून त्या सॅम पित्रोदाले माहिती तंत्रज्ञानाचं काम म्हणते जनक. तर लक्ष द्या रे. तर घटना दुरुस्ती विधेयक आणि घटना दुरुस्ती कायद्यात का फरक आहे? तर लक्ष द्या. घटनेमध्ये दुरुस्ती विधेयक मांडलं म्हणजे विधेयक मंजूर झालेलं राहत नाही. राज्यघटनेत दुरुस्ती करायचं विधेयक मांडल्या जाते. त्याचा क्रमानं नंबर कितवा आहे? मग त्याचा क्रमानं नंबर 132 आहे. तर त्याला म्हणते 132वं घटना दुरुस्ती विधेयक. पण प्रत्येक घटना दुरुस्ती विधेयक पारितच होते असं नाही. जसं आता 115वी घटना दुरुस्ती कशाच्या बाबत मांडली? GST पारित झाली का? मग ते 115वी गेली, आउटडेटेड झालं. पण 115वी वर चर्चा चालू होती, तर 116वे घटना दुरुस्ती संसदेत मांडलं. ते पारित झालं लागंत, ते पारित झालं. आणि 115वी मांडलं, त्याच्यावर का चालू होती? चर्चा. 115 नंतर 116 आलं, ठीक आहे. तर विधेयक मांडाचा क्रमांक, राज्यघटनेत दुरुस्ती करायचा क्रमांक कितवा होता? या 115. पण पारित झाल्यावर त्याचा नंबर बदलते. जेव्हा पारित होते त्याला म्हणते घटना दुरुस्ती कायदा. मग आता लक्ष द्या.
भारताच्या राज्यघटनेत बदल करासाठी, नागरिकत्व कायद्यात बदल करासाठी त्याच्या सिटिझनशिप अमेंडमेंट बिल CAA असा झालं, पण याच्या अगोदर याले म्हणे CAB, ठीक आहे. सिटिझनशिप अमेंडमेंट बिल होतं. आता काय त्याले का म्हणे, मग बिल पारित झाल्याच्या नंतर का झालं ते CAA, ठीक आहे, सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट. जेव्हा पारित होते मग त्याचा डायरेक्ट नंबर बदलते. आता प्रत्येक घटना दुरुस्ती मांडलेलं विधेयक पारित होते असं नाही, म्हणून मांडाचा क्रमांक वेगळा आणि पारित होण्याचा, म्हणून कायदा, जेव्हा कायदा शब्द लागते तेव्हा पारित झालं आणि विधेयक शब्द मांडते तेव्हा पारित झालं नाही, असा त्याचा अर्थ होते. मग मांडताना क्रम जास्त येते आणि पारित झालं का लगेच त्याचा क्रम का होते, कमी. आता पहा हे पहा ना, आता GST आहे ना, GSTचा क्रम किती आहे मांडाचा? मग 122वं घटना दुरुस्ती विधेयक मांडलं. आता हे मांडलं, ठीक आहे, हे मांडलं मोदीच्या काळात. मग आता लक्ष द्या, GST घटना दुरुस्ती विधेयक, हे विधेयक नव्याने BJP सरकारने 2014 मध्ये मांडले. ज्या GSTले मोदी विरोध करत होता त्याच्या, ठीक आहे, छाती ठोकून सांगून राहिला होता का GST चांगला आहे. आणि हे लक्षात ठेवा का गुजराती लोक व्यापार करू शकते, त्याले माल इकाचा कसा, ठीक आहे, एवढंच माहीत असते, म्हणून ते देशात इकणं चालू आहे. मग आता लक्ष द्या, ठीक आहे, 16 सप्टेंबर 2016, ठीक आहे, लक्ष द्या, हा कायदा 14ले नव्यानं मांडला आणि 16 सप्टेंबर 2016 राष्ट्रपतीची स्वाक्षरी झाली. पण हे विधेयक मी तुम्हाला सांगितलं, हे विधेयक जर पारित करायचं आहे तर हे विधेयक राज्याच्या आर्थिक क्षेत्रावर गदा आणत होतं, म्हणून असं विधेयक पारित करायचं आहे तर संसदेच्या दोन्ही सभागृहात 2/3 बहुमताने आणि महाराष्ट्रातल्या, भारतातल्या अर्ध्यापेक्षा जास्त विधानसभेच्या बहुमताने पारित करायचं होतं. मग संसदेत पारित झालं, पण राज्याच्या, ठीक आहे, विधानसभेत जाऊन मंजूर होणे आवश्यक होतं. म्हणून मग आता लक्ष द्या, मग 16 सप्टेंबर 16व्या राज्यानं सही केली आणि जशी सही केली तसंच मग राष्ट्रपतीनं दुसऱ्या दिवशी सही केली. मग 132वी घटना दुरुस्ती विधेयक होतं, ठीक आहे, 122वी घटना दुरुस्ती विधेयक होतं, त्याचा क्रमांक का झाला, म्हणजे पारित झाल्याच्या नंतर क्रमांक बदलला. म्हणजे घटना दुरुस्ती विधेयक GSTचं 122 होतं आणि पारित झाल्यावर का झालं 101. म्हणजे पारित झालेले विधेयकाच्या समोर लागते कायदा. आता झालं हे GST कायदा, GST घटना दुरुस्ती कायदा 101वी घटना दुरुस्ती. कितवी? मांडली तेव्हा किती होती? आता सर हे मांडलीचा क्रमांक जास्त काऊन, तर प्रत्येक घटना दुरुस्ती पारितच होते असं नाही, पारित झाल्यामुळे मग त्याचा क्रमांक का जाते, कमी जाते. समजलं का? म्हणून लक्षात ठेवा. मग तुम्हाला विचारण GST बाबत कोणत्या घटना दुरुस्ती खालीलपैकी लागू होत नाही, ठीक आहे, का म्हणून खालीलपैकी कोणती घटना दुरुस्ती GST बाबत GSTशी संबंधित नाही आहे. मग 112, 115, 122, 101. आबे डुकरेओ, कोणती घटना दुरुस्ती GSTशी संबंधित नाही असा प्रश्न विचारा. 115, 122, 100, ठीक आहे, 102 आणि 101. तर 115वी मांडली होती पण पारित नाही झाली, 122वी मांडली, पारित झाली, त्याचा क्रमांक बदलला, किती झाला? मग असे प्रश्न तयार होते. झाला प्रश्न तयार करायला काही वेगळं डोकं नाही लागत. मग मंजूर झाली आणि राष्ट्रपतीची सही झाली आणि राष्ट्रपती सही झाल्याच्या नंतर 1 जुलै 2017 ठीक आहे, रात्री संध्याकाळी 12 वाजता बापूनं ठीक आहे अधिवेशन बोलावलं आणि जम्मू काश्मीर राज्य सोडून GST कायदा लागू झाला. मग जम्मू काश्मीरनं बी आपल्या राज्यात लागू केला, ठीक आहे. मग आता लक्ष द्या, आता याच्यामुळे का फरक पडला, GSTचं बिल भारत सरकारनं पारित केल्यामुळे, ठीक आहे, पारित केल्यामुळे केंद्राच्या सूचीतले जे विषय होते, केंद्राच्या सूचीत 102 विषय झाले होते. किती? 102. ते डायरेक्ट 96 वर आले. म्हणजे काही विषय केंद्राच्या सूचीतले, कायच्यात राज्याच्या सूचीतले आणि केंद्राच्या सूचीतले सुद्धा जे एक्स्ट्रा विषय होते ते GST मध्ये का झाले, इन्क्लूड झाले. त्याच्यामुळे केंद्र सूचीची संख्या का झाली, कमी. मग असा बी प्रश्न विचारण, GST कायदा पारित झाल्यामुळे खालीलपैकी कोणते परिणाम घडून आले, ठीक आहे. ते म्हणून केंद्र सूचीची संख्या कमी झाली, ठीक आहे. ते म्हणून राज्य सूचीतले काही विषय कमी झालेत. हो, राज्याच्या सूचीतले कमी झाले आणि केंद्राच्या सूचीतले का झाले,
कमी झाले. कशामुळे? जीएसटी मुळे. कशात मर्ज केले? जीएसटी. कशात मर्ज केले? हा. मग कलम 246 हे लक्ष द्या रे. कलम 246 ए का नाव आहे? कलम 246 ए जीएसटी बाबत कायदे करण्याचा अधिकार. कशाबाबत? हा, जीएसटी बाबत कायदे करण्याचा अधिकार. हे लक्ष द्या रे, नव्यानं कलम ऍड केलं 246 ए. जीएसटी बाबत कायदे करण्याचा अधिकार फक्त आणि फक्त भारत सरकारले राहील, राज्य सरकारले राहणार नाही. नवीन कलम जोडलं. कलम 269 ए आंतरराज्य व्यापार आणि जीएसटी. ठीक आहे. आंतरराज्यीय व्यापार म्हणजे आंतरराज्यातला जो व्यापार आहे त्याच्यावर कोणता आकार आहे? जकात कर. कोणता आकार आहे? जकात. आणि उत्पादन शुल्क. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात माल विकला तर पहिल्या राज्याला उत्पादन भेटे. तर हे कलम 269 ए नव्यानं जोडलं. आंतरराज्य व्यापार आणि जीएसटी याचा संबंध लावून दिला. 279. ठीक आहे. 279 ए जीएसटी परिषद. हे लय महत्वाचे आहे रे. कोणत्या कलमात जीएसटी कौन्सिल दिली आहे असं विचारण. 279 ए जीएसटी कौन्सिल काय आहे? तर दरवर्षी जीएसटीचे रेट किती राहील, ठीक आहे, आणि कोणत्या वस्तू जीएसटी टाकायच्या आणि कोणत्या वस्तू कोणत्या जीएसटीच्या याच्यातून काढायच्या. तर दर महिन्याले जीएसटी कौन्सिलची परिषद होणं आवश्यक आहे. जीएसटी कौन्सिलचा पदसिद्ध अध्यक्ष कोण? तर जीएसटी कौन्सिलचा पदसिद्ध अध्यक्ष असते भारताचा अर्थमंत्री. कोण असते? कोण असते? कोणाचा? हा, जीएसटी कौन्सिलचा पदसिद्ध अध्यक्ष अर्थमंत्री. सदस्य कोण? तर सर्व राज्याचे अर्थमंत्री. म्हणजे त्या बैठकीला अर्थमंत्री राहील आणि बंद्या केंद्रीय अर्थमंत्री अध्यक्ष आणि बंद्या राज्याचे अर्थमंत्री का राहील? सदस्य. सर्वांच्या सहमतीनं एखादा विषय काढायचा आहे, ठीक आहे, 5% रेट आहे त्याच्यावर लावून त्याला 12 मध्ये टाकायचा आहे. तर सगळ्याला विचारून टाकू का रे भाऊ 12 मध्ये टाकू का? 12% लावू का याच्यावर जीएसटी? आता मला सांगा, एखाद्या वस्तूवर 12% लावला तर कोणाचा फायदा आहे? राज्याचा बी फायदा आहे ना. लावा लावा, ठीक आहे. फायदा असल्यावर कोण नाही म्हणन. तुम्हाला सांगितलं ना, काजू 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 खुला इकला जीएसटी नाही. काजू पॅक केला डायरेक्ट, ठीक आहे, 5% का हप्काला आहे जीएसटी. सुस्तीच नाही करत. मग आता लक्ष द्या, जीएसटी परिषद. मेडिकल हे औषधावर सुद्धा जीएसटी लावला. ह्या चोट्यानं साल्यानं कॅन्सरच्या औषधावर, सगळ्याच औषधावर सब जीएसटी लावलाय. फवाऱ्याच्या औषधावर, खाच्या औषधावर, सगळ्यावर कोणतं क्षेत्र नाही सोडलं. 279 हे जीएसटी. जीएसटी परिषदेचा अध्यक्ष कोण असते म्हणलं? भारताचा अर्थमंत्री. आणि सदस्य कोण? हिचं काम काय? हिचं टॅक्स पद्धती सुटसुटीत करणे. कोणते टॅक्स जीएसटीत ॲड करायला पाहिजे, कोणते टॅक्स जीएसटीतून काढायला पाहिजे. जीएसटीची जे लिस्ट आहे 5%, 12%, 18% आणि 28%, या लिस्टीत एखादा टॅक्स काढायचा आहे, त्याला 0 फेजमध्ये टाकायचा आहे. आता अन्नधान्यावर जीएसटी लावल्या जात नाही. जे खुलं अन्नधान्य आहे याच्यावर काय 0% जीएसटी. काही सेवेले सुद्धा जीएसटीतून का दिली आहे? सूट. का दिली आहे? हां. मग आता लक्ष द्या. आता लक्ष द्या. आता इकडे लक्ष द्या, मी का म्हणून राहिलो. आता इथं पहा, ठीक आहे, जीएसटी लागू करताना, ठीक आहे, गब्बर सिंग टॅक्स, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. आता इथं पहा, जीएसटीत सेंट्रल जीएसटी आणि स्टेट जीएसटी कोणते कोणते टॅक्स इन्क्लूड केले बरोबर पहा. जीएसटी मध्ये कोणते टॅक्स इन्क्लूड केले आणि कोणते टॅक्स जीएसटी मध्ये इन्क्लूड केले नाही. मी पहिले सांगितलं, पेट्रोल, ठीक आहे, डिझेल आणि त्याच्यानंतर मोहाची म्हणतो दारू, ठीक आहे, हे का ठेवले टॅक्स पासून? हां, जीएसटी टाकले नाही. म्हणजे सर दारूवर टॅक्सच नाही का जी? टॅक्स फ्री आहे दारू? अरे वा, पेजा लागन मग, ठीक आहे. 130%, 140% पेट्रोल एवढा टॅक्स आहे कायच्यावर? दारूवर. जिथं बमाड पैसे हपकारता येते ते पदार्थ, मग पेट्रोलवर 140% टॅक्स आहे, बाजूला काढून ठेवला. त्याले जर जीएसटीत आणला तर हायेस्ट रेट आहे 28. तुम्हाला पेट्रोल 60 रुपये लिटर भेटन जर जीएसटीत आणलं पेट्रोल तर. पण हे आणणार नाही साले, ठीक आहे, कारण मोठा सोर्स ऑफ इन्कम आहे, ठीक आहे. पेट्रोल डिझेलमधून बमाड टॅक्स येते गव्हर्नमेंटले. मग आता इथं लक्ष द्या, जीएसटी मध्ये, सेंट्रल जीएसटी मध्ये कोणते टॅक्स ॲड केले? केंद्रीय उत्पादन शुल्क. त्याच्यानंतर पुन्हा कोणते टॅक्स ॲड केले? तर औषधे, सौंदर्य प्रसाधने या कायद्याअंतर्गत आकारले जाणारे कर. औषधे म्हणजे ड्रग्स, त्याच्यानंतर सौंदर्य प्रसाधने, शेहनाजची क्रीम, ठीक आहे, शेहनाज, हां, त्याच्यानंतर फेअर अँड लवली, मेअर अँड लवली, मेकअपचं सामान, हे पोट ठेवा तुमच्या कामाचं आहे, ठीक आहे.
केंद्रीय उत्पादन शुल्क, औषधे व सौंदर्य प्रसाधने कायद्याअंतर्गत आकारले जाणारे कर पुरे सेंट्रल जीएसटीत कुचकले. पुरा सर्व्हिस टॅक्स हा सेंटरचा टॅक्स होता, सेंटरले दिला. पुरा सर्व्हिस टॅक्स सेंट्रल गव्हर्नमेंट. सीमा शुल्क, जकात कर जे भारताच्या सीमेवर आकारण्यात येते. त्याच्यानंतर अधिभार म्हणजे जास्तीचा टॅक्स. तुम्हाला काल सांगितलं पेट्रोलवर आकारते म्हणलं, किती रुपये? 2 रुपये. त्याच्यानंतर कॉर्पोरेशन टॅक्सवर लावला एज्युकेशन सेस. ह्या अधिभार कोणाकडे दिला आहे? सेंट्रल. का मग केंद्रीय उत्पादन शुल्क, ड्रग्ज आणि औषधे प्रसाधनावरचा ठीक आहे टॅक्स. त्याच्यानंतर का म्हणलं मी? सेवा कर, सीमा शुल्क आणि सेस. हे कोणत्या जीएसटी टाकले? सेंट्रल जीएसटी. तुम्हाला बिल आलं का? बिलात पाहिजे सेंट्रल जीएसटी किती, स्टेट जीएसटी किती असं येते ना. 18% टॅक्स आकारला तर 9% जाते सेंट्रल जीएसटीले आणि 9% जाते राज्याले. ठीक आहे, अर्धे वाटून जाते ना. हां, मग आता स्टेट जीएसटी. मग स्टेट जीएसटीत कोणते टॅक्स टाकले? सेल टॅक्स आणि व्हॅल्यू ॲडेड टॅक्स. या राज्याचा कर होता, राज्याला वापस दिला. सेल टॅक्स आणि व्हॅट. आता लक्ष द्या, आता याच्यानंतर आपण का पाहणार आहे? हे जीएसटी याच्या पहिले कोणते कर कोण ठरवत होतं, कोण वसूल करत होतं आणि त्याचे पैसे कोणाला भेटत होते? मी का म्हटलं लक्ष द्या. जीएसटी याच्या पहिले कशी प्रोसिजर होती? अलग टॅक्स. उत्पादन शुल्क अलग, सेल टॅक्स अलग, जकात कर अलग, इन्कम टॅक्स अलग. आता कोणते कर कोण आकारे, कोण वसूल करे आणि वसूल केल्याच्या नंतर त्याचे पैसे अर्धे घ्यायचे का बंदे एकालेच भेटन, केंद्राले किंवा राज्याले, असं पद्धती होती. आता याच्यात विषय का झाला? लक्ष द्या. आता इथं लक्ष द्या. आता ह्या जो व्हॅट आहे, व्हॅल्यू ॲडेड टॅक्स, ह्या कोणाला भेटायचा? बंदाच्या बंदा कोणाला भेटायचा? राज्याचा. ह्या रेट ठरवून द्यायचा केंद्र. ठीक आहे, वेट ह्या ठरवून द्यायचा केंद्र, वसूल करायचा राज्यान, पैसे कोणाला भेटायचे? राज्यालेच. आता ह्या कर ॲड केला कायच्यात? जीएसटीत. आता जर एखादी वस्तू 18% टाकली, इनडायरेक्टली याचा फायदा कोणाला होऊन राहिला? केंद्राले. अबे केंद्राला होऊन राहिला ना. म्हणजे आता एखाद्या वस्तूवर ठीक आहे, एखाद्या वस्तूवर व्हॅट आकारत होता 18% महाराष्ट्र सरकार. किती आकारत होता? किती? 18% आकारत होता. कोण? महाराष्ट्र सरकार. आता ते वस्तू त्याच्यावर लागला जीएसटी आणि जीएसटीचा रेट आहे 18%. हे आता 1 लाखाची वस्तू होती. किती लाखाची? 1 लाखाची. याच्यावर 18,000 रुपये का आकारला? मग व्हॅट का आकारला? व्हॅट महाराष्ट्र सरकारनं आकारला. व्हॅट ह्या कोणाला भेटन? बंदाच्या बंदा 18,000. आता विषय का झाला? ह्या जर आता समजा ठीक आहे, आता समजा बाईकच घ्या ना. ठीक आहे, बाईकवर व्हॅट लावला. किती टक्के? ठीक आहे, किती टक्के? 1 लाखाची बाईक आहे, 18,000 रुपये कोणाला भेटले असते? राज्याले. आता ह्या बाईकवर जीएसटी लागून राहिला 18%. 9% कोणाला चालले? मग याच्यात नुकसान कोणाचं आहे? मेलान राज्य 9,000नं गपकन खतम. कोण? ठीक आहे, कोण गेलं? राज्याचं उत्पादन कमी झालं म्हणून राज्य का करे? विरोध करे का हे आम्हाला काही परवडण्याजोगं नाही आहे. पण ते केंद्रानं मग जबरदस्तीनं बरोबर चापकाय करून घेतलं. लक्ष द्या रे. मग सेल टॅक्स, व्हॅट, व्हॅल्यू ॲडेड टॅक्स, करमणूक कर हा राज्याचा टॅक्स होता. करमणूक कर म्हणजे तुमच्या पिक्चरच्या टाकीजवर जे टॅक्स लावते. मग काही पिक्चर टॅक्स फ्री असते. टॅक्स फ्री म्हणजे तुम्हाला टॅक्स भरा लागणार नाही. मग आता टॅक्स भरा. मग आता देशावरचे घेऊन पिक्चर पहिले टॅक्स फ्री राहायचे. मग टॅक्स फ्री म्हणजे त्याच्यावर सरकार टॅक्स लावायचं नाही. मग ज्याच्यावर टॅक्स लावते, आता पिक्चरच्या तिकिटीवर 100 रुपये तिकीट आहे, समजा 20% कर आहे करमणूक कर, तर ते तिकीट ॲक्च्युली 80चीच आहे. तुमच्याकडून वसूल किती करून राहिले? 100. मग ते पैसे कोणाला जाते? तर ते सुद्धा जीएसटी टाकले. करमणूक कर, केंद्रीय विक्री कर. ठीक आहे. मग सेंट्रल सेल टॅक्स, राज्य प्रवेश किंवा राज्याचा जकात कर. राज्याचा जकात कर सुद्धा ठीक आहे स्टेट जीएसटी टाकला. त्याच्यानंतर टाकला ठीक आहे का वय लक्झरी कर. कोणता कर? हां, लक्झरी कर म्हणजे 5 स्टार 7 स्टार हॉटेलमध्ये जो टॅक्स लावण्यात येत होता तो. त्याच्यानंतर लॉटरी, जुगार व सट्ट्यावरील टॅक्स. आता महाराष्ट्रात काही लॉटरी गिटरी चालत नाही, पण काही राज्यात लॉटरी लिगल आहे. जसं गोव्यात गेले तर गोव्यात लिगल आहे. मग गोव्याचं सरकार जे आहे तर गोव्याचं सरकार
लॉटरी जुगाराले परवानगी आहे. आसाम गिसामकडे गेले तर लॉटरी जुगाराले परवानगी आहे. त्याने सरकारचं काय ते सोर्स ऑफ इन्कम येते. मग लॉटरी जुगार व सट्ट्यावरील कर, सट्टा माहीत आहे हे, ठीक आहे. काही राज्यानं लिगल केला आहे. तुम्ही लावा, खेळा, हारा का तिकडं मरा, काही लेनदेन नाही. हो, मग तसंच आहे ना. आपल्या इथं सट्टेवाल्याले त्याला पट्टीवाला म्हणते, पट्टीवाला. त्याच्यापाशी अशा पट्ट्या राहते फर्रे आणि बस. हां, मग हे गावातले बुडेबाडे आहे ना, भल्लेच शौकीन कायचे, सट्ट्याचे. हे का करते माहीत आहे का, ठीक आहे. यायले जर 2 चिमण्या आणि 1 साप दिसला तर 2 ले 1 लाव म्हणते, 1000 रुपये, ठीक आहे. 2 ले 1 1000 लावले तर रेट काय म्हणते, तर रेट 10 आहे. रेट 10 आहे म्हणजे तुले 1000 लावले 10,000 भेटन. किती हजार भेटन. मग ह्या 2 ले 1 नंबर लावते. कल्याण का ओपनले आत्ताच लाव ना, ठीक आहे. ओपनले लाव म्हणजे सकाळी खुलते, संध्याकाळी जो खुलते त्याला क्लोज म्हणते. का म्हणते, क्लोज, ठीक आहे. मग आता लक्ष द्या, काय सट्टा नाही खेळाचं शिकून राहिलो. ठीक आहे. तर तुम्हाला सांगून राहिलो का हे पद्धत आहे सट्टेवाल्याची. पण सट्टेवाला जर पोलीसवाल्याला दिसला महाराष्ट्रात त्याला उचलून नेते, ठीक आहे, त्याला अटक करते. काहून तर ते लिगलाइज नाही आहे. पण सरकारचं नुकसान बी आहे याच्यात. काही लोक आहे ना उपद्व्यापी खेळणारे. मग आता लक्ष द्या, ठीक आहे. हे लक्ष द्या रे. मग GST मध्ये काय इन्क्लूड नाही हे लक्षात ठेव जा. सेंट्रल GSTत काय इन्क्लूड केलं, स्टेट GSTत काय इन्क्लूड केलं आणि कोणते टॅक्स, कोणत्या वस्तूवरचे टॅक्स GST तर ॲड केलेले नाही. आता पहा, निर्यात कर, कोणता कर, हां, ठीक आहे. एक्सपोर्ट ड्युटी, निर्यात कर GST मध्ये इन्क्लूड केला नाही. पेट्रोल डिझेलवरचा कर, त्याच्यानंतर वीज कर. तुम्हाला हे घरी बिल येते ना, बिल, त्या बिलावर पाहिजे वीज कर लिहून येते, ठीक आहे. मग वीज कर. मुद्रांक शुल्क, मुद्रांक शुल्क म्हणजे तुम्ही विक्री करायला गेले का, विक्री केल्याला गेले का, ह्या प्युअर राज्याचा टॅक्स आहे मुद्रांक शुल्क. तर मी तुम्हाला कालच सांगितलं, मी जर 40 लाखाचं वावर घेतलं, किती लाखाचं, 40 लाखाचं, तर आता रेट आहे 7%. हे व्हॅरी होत राहते. 6% स्टॅम्प ड्युटी आणि 1% रजिस्ट्रेशन फी. मग आता डायरेक्ट 2 लाख किती रुपये भरा लागन मला, मुद्रांक शुल्क किती भरा लागन, 2,80,000 रुपये. 7%, 40 लाखाचे 7% किती, तर 40 लाखाचे 7% 2,80,000 रुपये मला मुद्रांक शुल्क. पहिले एवढ्या रुपयाचे स्टॅम्प विकत घेऊन विक्री लावा लागे. आता हे घ्यायची गरज नाही. डायरेक्ट एक तुम्हाला अधिकारी चालान देते SBIचं, 2,80,000 रुपये कुठं भरायचे, ठीक आहे. गव्हर्नमेंटच्या साईडवर भरून द्यायचे, ते चालान आणायचं आणि चालान लावून द्यायचं विक्रीले. संपला विषय. समजलं का ना. हां, गट्टार आहे विक्रीचा पहिले, ठीक आहे. आणि तेव्हा विक्र्या तशाच होय, ठीक आहे. आता हे जे मुद्रांक शुल्क आहे हे डायरेक्ट गव्हर्नमेंटच्या खात्यात जाते, ठीक आहे. आणि एवढे पैसे भरावे लागते. आता 60, हे जर 8% केले तर मग हे लगेच, ठीक आहे, 3,20,000 रुपये होईल. समजलं का. टॅक्स कधी कमी करते सरकार, कधी जास्त. हा राज्याचा टॅक्स आहे, हा ॲड केला नाही. कोणता, मुद्रांक शुल्क. कुठं भरावं लागते, ह्या कशा का करताना, विक्री करताना. का करताना, कोणाला भरावं लागते, अबे कोण भरत असते, जो विकत घेते प्रॉपर्टी त्याले भरा लागते. जो प्लॉट घेईन, जो वावर घेईन त्याले भरा लागेल. कोणती प्रॉपर्टी घ्या, रेडीमेड घर घ्या, तुम्हाला मुद्रांक शुल्क विक्री करत असताना भरा लागते. जर एखादा माणूस बिना मुद्रांक शुल्क भरल्याने विक्री करून देत असेल तर तो बोगसबाजीचं काम करत आहे, फ्रॉड काम करत आहे. त्याच्यापासून अजिबात प्रॉपर्ट्या घ्यायच्या नाही. तो एखाद दिवशी तुम्हाला गड्ड्यात नेईन. समजलं का. हां, आणि विक्रीचे कागदपत्र घेऊन बरोबर पाहायचे रे बा. कोणावरही विश्वास ठेवायचा नाही विक्री करत असताना. विक्री करत असताना त्या प्रॉपर्टीची याडगीड पेपरले द्यायची, ठीक आहे. तेव्हाच तुम्ही कोर्टात समजा एखाद्याने टाकली केस तर तुम्ही जिंकू शकाल, ठीक आहे. पेपरले प्रॉपर्टीची याड द्यायची, अशीशी प्रॉपर्टी मी आपली. एक वकील पाहायचा, 100-200 रुपये घेते, एक लिहून देते, ठीक आहे. सर्च रिपोर्ट मारायचा प्रॉपर्टीवर. कोणती प्रॉपर्टी घेताना त्याचा सर्च रिपोर्ट काढायचा. सर्च रिपोर्ट काढणारे लोक असतात, ते सगळे सर्च रिपोर्ट काढून याच्यावर कर्ज आहे का, ही प्रॉपर्टी कुठं फसली आहे का, कोर्टात तेच चालू आहे का, सर्व सांगते. तुम्ही बँकेत जर गेले लोन काढाले तर तुम्हाला पहिले म्हणते का ह्या आमचा, ठीक आहे, ह्या आमचा सर्च ऑफिसर आहे, त्याच्याकडे जा, त्याच्याकडून सर्च रिपोर्ट काढून आणा प्रॉपर्टीची. सर्च रिपोर्ट म्हणजे प्रॉपर्टी लिगल आहे का नाही, डुप्लिकेट आहे का, ही प्रॉपर्टी अजून कोणाच्या नावावर आहे का, जो विकत आहे त्याच्याच नावावर आहे का, त्याच्यानंतर विचार कर्ज आहे का, कर्ज आहे तर कुठचं आहे, सगळंच तुम्हाला सर्च रिपोर्टमध्ये दिसते. समजलं का.
म्हणून प्रॉपर्टीचा सर्च रिपोर्ट आणि प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन दोन कागद पाहिजे. व्हॅल्युएशन म्हणजे का, तर तुमच्या प्रॉपर्टीची सध्या किंमत किती आहे त्याच्यानुसार मग तुम्हाला लोन देते. प्रॉपर्टीची किंमत 30 लाख आहे, तुम्ही बँकेला मागत आहे 40 लाख, तर उभी बी करत नाही बँक. समजलं का. प्रॉपर्टीची व्हॅल्युएशन किती आहे 30 लाख आणि तुम्ही मागून किती राहिले, कसं देईन. आणि समजा तुम्ही पैसे पचवले, बँक विकायला लिलावात काढलं तिनं, प्रॉपर्टीची किंमत किती राहील 30 लाख आणि लोन किती घेतलं तुनं 40 लाख. तो म्हणे इकून टाका, 2 किस्ता भरणं फुका म्हणून, बँक ते इकायला जाईन तर तिला पैसेच येईन नाही. म्हणून ठीक आहे, मार्केटमध्ये किती प्राईज आहे बा सध्या, रेडी रेकनरनं तशी कमी राहते, पण मार्केटमधल्या प्राईजनुसार व्हॅल्युएशन काढून देते आणि त्याच्यानुसार लोन भेटते. समजलं का. हे समजलं का. मग जसं मी प्लॉट घेतला होता तर त्याचं ठीक आहे, मी प्लॉट घेतला तर गव्हर्मेंट रेट त्याचे ठीक आहे, गव्हर्मेंट रेट त्याचे किती असा, तर त्याचे गव्हर्मेंट रेट होते 25 लाख. किती लाख 25 लाख. तर मला 25 लाखाचं लोन भेटत नाही. समजलं का. 25 त्याच्या किती, तर त्याच्या 80%च लोन भेटते. किती टक्के 80%. मग 80% म्हणजे किती लाख 20 लाख रुपये. किती लाख, हां तेवढे पैसे देत नाही बंदेच्या बंदे. ठीक आहे, त्याला म्हणते गाळा. का म्हणते गाळा. आपण शिकलो गाळा, शिकलो का. हां मग आता लक्ष द्या. मग मुद्रांक शुल्क, मग त्याच्यानंतर दारू नशिले पदार्थावरील कर. आहे दारू नाही टाकली याच्यात, लयच हुशार प्राणी आहे हे, कारण दारू पिणारे लोक भरपूर आहे म्हणून याच्यात टाकली नाही. मग रस्ते प्रवासी वाहतुकीवरील कर. आता लक्ष द्या, तुम्ही गाडी घ्यायला गेले काय अक्का दमानं 15 वर्षाचा टॅक्स हप काढते तुमच्यावर, हप काढते ना ॲट ए टाईम 15 वर्षाचा. रोड टॅक्स होय म्हणते, रोड डेव्हलपमेंट टॅक्स. हा 15 वर्षाचा. हे आता आपण घेतली इनोवा टोयॅटो, हिच्यावर किती टॅक्स हप काढला माहीत आहे का 15 वर्षाचा. 15 वर्षाचा टॅक्स 4 लाख रुपये हप काढला. किती लाख 4 लाख. एका दमान घेऊन घेतला, सुस्तीच नाही केली बापू साहेबानं. 4-5 लाख 4-4.5 लाख रुपये आणि GST पडला तेवढाच. रपकन 10 लाखांनी किंमत का गेली वाढवून. किंमत पाहिली 19.5 लाख रुपये किंमत आहे. ठीक आहे, त्याला म्हणते शोरूम प्राईज. एक शोरूम प्राईज 19.5 लाख आणि कार किती घरात कितीची आली 30 लाखाची. ऑन रोड पुरा टॅक्स कुठं चालला, सरकारच्या नड्यात. मग रस्ते व प्रवासी वाहतूक मग GST मध्ये समाविष्ट नसलेले कर कोणते, बोमला कोणते. निर्यात कर, पेट्रोल डिझेलवरील कर, वीज कर, मुद्रांक शुल्क, दारूवरील कर, रस्ते व प्रवासी वाहतूकवरील कर. स्टेट GST मध्ये सेल टॅक्स किंवा वॅट, करमणूक कर, केंद्रीय विक्री कर, राज्य प्रवेश किंवा जकात कर, लक्झरी कर, लॉटरी किंवा जुगारावरील कर, खरेदी कर. ठीक आहे, खरेदी कर. त्याच्यानंतर राज्याचा अधिभार राज्य वेगळा अधिभार आकारू शकते. जसं मी तुम्हाला सांगितलं का महाराष्ट्रात दुष्काळ लागला होता, तर महाराष्ट्रानं पेट्रोलवर 11 रुपये का लावला होता, दुष्काळ कर. किती रुपये. हां मग सेंट्रल GST मध्ये केंद्रीय उत्पादन शुल्क, औषधे व सौंदर्य प्रसाधने, ठीक आहे, सेवा कर, सीमा शुल्क आणि केंद्रीय अधिभार. मग हे केंद्रीय अधिभार लावला आहे म्हणलं कायच्यावर, अबे एज्युकेशन कर लावला ना कॉर्पोरेशन टॅक्सवर. ठीक आहे, तर त्याला म्हणते अधिभार. मग जमन का रे. हां अरे बा हां हां त्याच्यानंतर हे तर शिकवलं त्या दिवशी. हे झालं नाही त्या दिवशी शिकवलं नाही. ठीक आहे, मग त्याच्यानंतर सेस पाहिला आपण. सेस कसं कालच पाहिला सेस. ठीक आहे, सेस म्हणजे जास्तीचा टॅक्स. सेस म्हणजे का, हां एखाद्या तिजोरीवर एखाद्या गोष्टीचा भूदंड ठीक आहे भूदंड येऊ द्यायचा नसेल तर सरकार बाहेरूनच त्या योजनेसाठी किंवा एखाद्या स्कीमसाठी पैसे काढते. दॅट इज कॉल सेस. सेस म्हणजे जास्तीचा टॅक्स. तर कालच सांगितलं पंतप्रधान ग्रामसडक योजना चालू करायची होती अटल बिहारी वाजपेयीले, तिजोरीवर भूदंडही पडू द्यायचा नव्हता, तर पेट्रोलवर का आकारला 2 रुपये सेस. कुठं कुठं जाते, पंतप्रधान ग्राम सडक योजनेसाठी 1 रुपया, नॅशनल हायवेसाठी 50 पैसे आणि नॅशनल हायवेच्या दुरुस्तीसाठी आणि मी तुम्हाला सांगितलं नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाची स्थापना केली 88ले आणि नॅशनल हायवे डेव्हलपमेंट प्रोग्राम चालू केला केव्हा
98ले, तिथून 10 वर्षानं. आता जेवढेही नॅशनल हायवे भारतात बनवत आहे मोठाले, हे सर्व मोठाले रस्ते नॅशनल हायवे डेव्हलपमेंट ऑथॉरिटी अंतर्गत बनत आहे. नॅशनल हायवे ह्या जो समृद्धी बनला हा महाराष्ट्र शासनाचा प्रोजेक्ट आहे. कोणाचा आहे? हां, ठीक आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यानं 2000, ठीक आहे, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यानं 2016 डिक्लेअर केलं होतं का नागपूरपासून तर मुंबईला जोडणारा एक्सप्रेसवे मी काढणार आहे, पुणे मुंबईसारखा. आणि हा 6 लेनचा एक्सप्रेसवे राहील. किती लेनचा? हा, याच्यावरून बाईक चालवायला परवानगी राहणार नाही. ठीक आहे. नागपूरवरून मुंबई, ठीक आहे, 8 तासात पोहोचता येईल असं त्यानं सांगितलं होतं. तर ते पुन्हा 1 तास कमी झाला, 7 तासात पोहोचता येते. पण अति स्पीडनं गेला तर घरी वापस नाही येशील तू. ठीक आहे. त्याच्यामुळे बरोबर जा. ठीक आहे. स्पीड किती काही वाढवता येते, पण अजून त्याच्यावर ट्रॅफिक अजून मुंबईपर्यंत तो पोचायचा आहे, काम पूर्ण व्हायचं आहे. समोरचं शिर्डीपर्यंतचं झालं आहे. मग पहिल्या टप्प्यात उद्घाटन केलं, मग आता समोर दुसऱ्या टप्प्यात उद्घाटन केलं. तर हा जो रस्ता आहे हा सरळ सरळ आहे, त्याला वळणं नाही, म्हणून त्याच्यावर ॲक्सिडेंटचं प्रमाण प्रचंड जास्त आहे, कारण लोक हिप्नोटाईज होते. असाच एक दुसरा महाराष्ट्र शासनानं प्रोजेक्ट लॉन्च केला, नागपूर ते गोवा. असाच समृद्धीसारखा एक्सप्रेसवे बनणार आहे नागपूरवरून गोव्याले. तर ह्या चालूच रस्ता होणार आहे वर्धेवरून, आणि तो यालेच अटॅच करणार आहे. कोणाले? ह्या समृद्धीले. आणि त्याच्यात माहूरगड, तुळजाभवानी, ठीक आहे, असे मंदिरं जोडणार आहे, जे मोठाले मंदिर आहे. सरळ तो तिकडं कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरावरून कुठं जाणार आहे? गोव्याला जाणार आहे. तर गोवा नागपूर एक्सप्रेसवे आता काही दिवसात त्याचं काम चालू आहे. ठीक आहे. तर हे सुद्धा ठीक आहे, नितीन गडकरी देवेंद्र फडणवीसचा प्रोजेक्ट आहे. तर यायले प्रोजेक्ट लॉन्च करायसाठी पैसे खर्च करा नाही लागत. प्रोजेक्ट लॉन्च इझिलीच आहे. ते काही खूप मोठं काम नाही. खूप तीर मारला बा यायनं. हां, कारण सरकारच्या तिजोरीतले पैसे गेले नाही. पैसे कोणाकडून वसूल करून चालू आहे? तुमच्याकडून. टोल आकारला ना, मग आता सरकारले पैसे फक्त जमीन ॲक्वायर करून द्यायचे लागले. का करून द्यायचे? जमीन ॲक्वायर करून द्यायचे. आणि जमीन ॲक्वायर करायसाठीच पैसा लागला. बाकी सगळ्या पैसा, 35 फूट उंच रस्ता आहे. किती फूट? 35 फूट उंच रस्ता आहे, 30 फुटाच्या वर. तिथून बंदा तेवढा मलबा भरत नेला. आणि तुम्ही सांगा एवढा मलबा भरायले का लागलं असं? रॉ मटेरियल. आणि म्हणून ह्या रस्ता मुळातून पहाडातून नेला. पहाडं फोडा, ठेस गोटे इकडं दाबा आणि लेवल करा. आणि ज्या कंपन्याने भरला त्याच्यावर, ठीक आहे, त्यानं जो गोन खनिज वापरलं त्याचे पैसे घेतले नाही, त्याला फ्री ऑफ कॉस्ट दिलं. बमाड नफा, बमाड पैसे छापले त्यानं. किती माल लागला असता? त्याच्यावर 200 रुपये रॉयल्टी जरी लावली असती, ठीक आहे, पर ट्रक 200 रुपये, तर बमाड टॅक्स सरकारच्या तिजोरीत का झाला असता? जमा झाला असता. तर ह्या जो जम्मू काश्मीरवरून श्रीनगरपर्यंत रस्ता टाकला आहे, का टाकला आहे? जम्मू काश्मीर टू श्रीनगर. मग ह्याच्यानंतर 4 दिल्ली टू मुंबई, मुंबई टू चेन्नई, चेन्नई टू कलकत्ता आणि कलकत्ता टू दिल्ली. त्याला म्हणते गोल्डन क्वाड्रिलॅटरल. हे अटल बिहारी वाजपेयीनं नॅशनल हायवेच्या वेळेस तेव्हाच चालू केले होते का यायले 6 लेनचे बनवायचे. आता तर 8 लेनचे बनवायचं प्रोव्हिजन आहे. किती लेनचं? 8. आणि याच्यातला एक इंडस्ट्रीयल कॉरिडोर आहे मुंबई ते दिल्ली. ठीक आहे, इंडस्ट्रीयल कॉरिडोर बनवणार आहे. ठीक आहे, नॅशनल हायवे क्रमांक 8 ले. ह्या इंडस्ट्रीयल कॉरिडोर म्हणजे का? तर याच्या 100 किलोमीटर दोन्ही बाजूले पुऱ्या कंपन्या उभ्या राहणार आहे. पुऱ्या कंपन्या 100 किलोमीटरच्या दायऱ्यात कंपन्याच राहणार अशा शिद्या. पुरी जमीन ॲक्वायर करणं चालू आहे. याच्यातला फक्त ठाणे जिल्ह्यातला थोडासा पट्टा गेला तर लोकायले जमिनीचे 8-8 करोड 10-10 करोड रुपये भेटले. एक गाव आहे ठाण्यामध्ये, त्या गावातली जमीन गेली तर त्या गावात 4 नॅशनलाइज बँक आल्या. एवढा पैसा आला त्या गावातल्या लोकांपाशी. 4 इंटरनॅशनल बँका एकाच गावात, 5 नॅशनल बँका. ठीक आहे. आणि मग लोक घरी येऊन राहिले शेतकऱ्याचं आहे, हे स्कीम आहे चांगली आहे, इथं पैसा टाका, इथं इन्व्हेस्ट. बमाड पैसा आला लोकायले. ठीक आहे. बंद म्हणजे पुरं ॲक्वायर करत नेलं, शीत दाबत नेला पट्टा. ठीक आहे. तर पुरा दिल्लीपर्यंत 8 राज्याला फायदा आहे त्याचा. जिथून गेला त्यालाही फायदा आहे. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, ठीक आहे, त्याच्यानंतर पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि UP अशा 8 राज्याला फायदा आहे. असा UPतून गेला नाही पण UPला फायदा आहे. समजलं का? MP तून गेला नाही तरी MPला फायदा आहे. समजलं का? मग ह्या आहे इंडस्ट्रीयल कॉरिडोर. याला इंडस्ट्रीयल कॉरिडोर म्हणते. कोणाले? NH8 मुंबई ते. हां, मग हे सगळं अटल बिहारी वाजपेयीनं हे पैसे, पंतप्रधान ग्राम सडक योजना कालच सांगितली तुम्हाला
का गावातले लहान लहान गावं एकामेकाला जोडायचे आणि ते मुख्य रस्त्याला डांबरी रस्त्यानं जोडायचे, याच्यासाठी हे स्कीम लॉन्च केली. मग जमीन ॲक्वायर करायची नव्हती तर पांदन रस्ते होते, त्याच्यावर का केले, रस्ते केले पाननीवर. आणि पैसे मग कुठून आणायचे, तर पेट्रोल डिझेलवर सेस आकारून उभारले. तर याले म्हणते सेस. आजही ह्या सेस चालू आहे, सेस बंद झालेला नाही. ठीक आहे. मग त्याच्यानंतर पहिले सेवा कर होता, आता तो बंद झाला. याच्यात स्वच्छता कर लागे 0.5 आणि कृषी कल्याण कर लागे असा 15.2% होता. तो आता कायच्यात गेला, अबे कायच्यात गेला, GSTत गेला. हे बाकी पाहिलंच आहे, आपण त्या दिवशी शिकलो. ठीक आहे. हां, आता उद्या पाहू आपण. ठीक आहे. कराची विभागणी, आता हे तर GSTत गेले तरी पाहू. प्रश्न आला गेला तर कोणते कर कोण, उद्या हे चॅप्टर खतम होईल. कोणते कर कोण आकारते, कोण वसूल करते आणि त्याचा वाटा कसा आहे. ठीक आहे. जमन, हे जमन का. हां.